नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4100च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। आता हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्याही मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 4100च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4100च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, यांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावर परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो। जर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर किंवा उलगडा होईल की 4100च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन सोयाबीन विकावं की मग थांबावं। चला या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी $9.50 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे आणि 15 जानेवारीपर्यंत खास बदल आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात होणार नाही। 15 जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात थोडाफार बदल होऊन सोयाबीनच्या भाव सुधारणा येऊ शकते आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 15 फेब्रुवारीपर्यंत $10 ते $10.25 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावाची ही स्थिती जी आहे तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात जागतिक सोयाबीन उत्पादनात 2025 मध्ये वाढ संभवत आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील याची शक्यता फार कमी आहे। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर या ठिकाणी विचार केला तर देशातील सोयाबीनची भाव पातळी 39 ते 42च्या दरम्यान आहे। जर सध्याच्या कंडिशनला 4100चा भाव आपल्याला मिळत असेल तर या ठिकाणी सोयाबीन विकावं की मग थांबावं। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काही जास्त बदल होणार नाही, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीन बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणारच नाही। देशामध्ये सध्याच्या कंडिशनला विचार करायला गेलं तर सोयाबीनच्या भावात वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही। शिवाय 15 जानेवारीपर्यंत तर सोयाबीनचा भाव जिथल्या तिथं राहणार आहे, परंतु 15 जानेवारीनंतर जर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी पुरवठ्यातील कमतरतेमुळे 50-100 रुपयाची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। याचा अर्थ आपल्याला 4100च्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं। या प्रश्नाचं उत्तर आहे की जर तुम्हाला इथून 1.5-2 महिने थांबून 50 ते 100 रुपयाची तेजी आली तर परवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थांबावं, अन्यथा सध्याच्या कंडिशनला 50 रुपयाच्या तेजीचा मोह पुढील 2 महिन्यासाठी टाळून जर 4100च्या भावावर सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घेतला तर आपला होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।